दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त विद्या प्रतिष्ठानमधील स्मृतीस्थळी जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांनी अजित पवारांना आदरांजली दिलेली आहे। सुनेत्रा पवारांनी काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट देखील केलेली आहे। तर हे दृश्य आपण पाहतोय। सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांना आदरांजली खरं तर दिलेली आहे। आज अजित पवार यांची जयंती आहे आणि त्यानुसार संपूर्ण राज्यभरातून त्यांना आदरांजली वाहिली जाते आहे। अजित पवारांच्या जयंतीनिमित्त एकनाथ शिंदेंनी ही पोस्ट केलेली आहे। शिंदेंनी काय या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे ते पाहायचंय। आजचा हा जो दिवस आहे म्हणजेच 22 जुलैचा दिवस हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचा आनंद आणि अगदी त्याच वेळी माहितीचे एक शिल्पकार अजित पवार यांच्या उदास करणाऱ्या स्मृती घेऊन आलेला आहे। एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू असा हा दिवस आहे। अजितदादांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो। दादांची जागा कोणीही भरून काढणं शक्य नाहीये, मात्र दादांच्याच कार्यपथावरून वाटचाल करताना सुखी संपन्न महाराष्ट्र घडवण्याची दादांची इच्छा पूर्ण करण्यास उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना बळ मिळो अशा सदिच्छा मी देतोय।